ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। हे राजन, तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे अच्युता, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. येथे श्रीकृष्णांचा अच्युत म्हणून उल्लेख केला आहे, जो आपलं पद, स्थान, सामर्थ्य, धाम, रूप, ऐश्वर्य, श्रेष्ठत्वापासून च्युत होत नाही, आपल्या पदापासून ढळत नाही. श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले आहेत, त्यामुळे त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे, पण त्यात त्यांना काही संकोच नाही. सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर येतात, त्या किरणांना शेण चिकटले, माती लागली, चिखल लागला असे होत नाही, त्याचे तेज कमी होत नाही किंवा खराब होत नाही. अग्निपुराणात औषध घेताना अच्युत नाव घेतल्याने रोग निश्चित बरा होईल किंवा त्या औषधाचा रोग्यावर लवकर चांगला परिणाम होईल असे सांगितले आहे. यावदेता निरीक्षेहम योद्धुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने प्रेरित झालेल्या सर्वांना बघू शकेन, मी कोणाशी युद्ध करणार आहे त्या सर्वांना मी पाहू शकेन, तोपर्यंत रथ उभा कर. योत्स्यमानान वेक्षेहम य एतेत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने लढण्यासाठी एकत्रित आलेल्यांना मला पाहू देत. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, महाराज भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो रथ उभा केला. येथे अर्जुनाला गुडाकेश म्हटले आहे. जो निद्रेवर विजय प्राप्त करतो तो गुडाकेश. येथे निद्रा म्हणजे झोप नसून अज्ञान आहे. श्रीकृष्ण सखा असल्यामुळे अर्जुनाने अज्ञानावर विजय प्राप्त केला आहे. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति. भीष्म, द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या समोर रथ उभा करून श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता बघ. येथे अर्जुनाला पार्थ म्हटले आहे. कुंतीचे आधीचे नाव पृथा, पृथेचा किंवा कुंतीचा मुलगा पार्थ असा उल्लेख केला आहे.